तिथून ना आपल्याला नांदेडला दुपारी 2 जाते 6 ते 2. हां ते मंदिरात जायचं आपण जाऊ शकतो ते मंदिर नाही का तिथे मशीनला काहीतरी करत होते म्हणून जरा TC अडवलं आम्हाला आणि तिथं काहीतरी लढतर झाली. इथनं आपण जायचं आहे परळी वैजनाथला. सकाळी 6 वाजता पोचते परळी वैजनाथला. नंतर 7 ते 8 वाजता आपण दर्शन घेऊया. तर हा लग्नाचा ब्लॉग आहे, लक्षात ठेवा. आपण आता आलोय मिरज स्टेशनला आणि मिरज स्टेशनला आले इथं सगळं भरलंय. मग सगळं मोकळं होतं. इथनं पुढे गेलं तर झोपणारच आहे निवांत. लावू वरती. शुभेश शुभेश. पोचलोय लातूर स्टेशनला. थंडी खूप नाही थंडी. पोचलोय आता परळी स्टेशनला. इथनं पुढची ट्रेन आता डायरेक्ट 12 वाजता आहे. 2 तास झोप झाल्या बघ. परळी वैजनाथ आता इथं कॅमेरापासून पाहिजे मला वाटलं कोणती आला बघा बाहेर कशाला येईल. थंडी वाजायली बघ येवले बाटली तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. चल लवकर. अरे चला मंदिरात बी जायचं आहे. चल की आता विजवून येतोस ती आता. आलोय मंदिराजवळ. हे माझ्या मागे दिसते हे मंदिर आहे सगळं. आवडतं थोडं इथं पहिल्यांदा. त्यानंतर मग दर्शन घ्यायला जाऊया आपण. इथेच एक बाजूला भक्ती निवास आहे. तिथे आपण एक रूम घेतली आहे. इथं आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय. त्यानंतर आपण मंदिरात जाणार आहे दर्शन घ्यायला. तर आपण आता जाऊया. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महादेवाचं मंदिर आज बघायला मिळणार आहे. तर आता पूर्ण मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आपण इथं एक फोटो घेऊया. फोटो मी इथं लावतो समोर लावला. इथून डायरेक्ट आता नांदेड आहे आपल्याला. इथे गर्दी लय झाल्या. एकदम असं ट्रॅफिक झाले. 2 किलोमीटर परत चाला आपल्याला. जाताना सिक्युरिटी तेवढी करू नका आता परत म्हणजे झालं. हे आद्यानं आत्ता लावून घेतलं. आद्या इकडं बघ भारी दिसतो. तर कधी आला तर निवांत बघा. टावेल वाढला नव्हता पण काय घालून फिरायला घेऊ. टावेल नाही तो गमछा आहे गमछा. टावेल आहे टावेल. बोला हर हर महादेव. तर आता आपण नाश्त्याचं बघूया पहिल्यांदा. 9:30 वाजल्यात. मला काय वाटत नाही ते जेवण मिळेल. नाश्ता झाला की 11ला बघूया इकडे परभणीत जेवण मिळालं तर मिळालं. रेल्वे एकदा चेक करूया. आता 10 वाजल्यात. 12:30ची रेल्वे आहे काहीतरी. काय बांधकाम करायचं का आता. चला बला र ब आणि परभणी. तर आत्ता दुपारचं वाजल्यात 2. आपण परभणीच्या रेल्वे स्टेशनला पोहोचले. भूक जाम लागले. सकाळी 9 वाजता जेवलेलं त्यावर काही खाल्लेलं नाही. झोप लागलेली मला. 2-3 तास निवांत झोपलो मी. त्यानंतर आता डायरेक्ट परभणीच्या रेल्वे स्टेशनला पोहोचले. इथनं मला नाही वाटत आता डायरेक्ट ट्रेन मिळेल आपल्याला कनेक्टिंग. असं वाटतं आता बसने जायला लागणार. मोठ्या पाण्यासाठी काय ते करायला पाहिजे. लय गाण भूक लागली. एक तर जेवायचं आणि नाश्ता करायचा. चहा घेणार का? येवले अमृत तुल्य.
साहस की अच्छा नहीं होता। हे आद्याला आणि मला 2.5 किलोमीटर चालवत नाही लागल्या ती फक्त एक मंदिर बघायला. आद्या मंदिरात जायचंय. बघू आता कोणत्या मंदिरात नसते. राशीशास्त्राचा काय विषय. तो पारद असतो. पारदावर कसे 18 संस्कार केले का त्याच्यानंतर तो एक सिद्ध होतो. सिद्ध पारदापासून आपण त्याला काय म्हणते धातूमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तो म्हणजे तो पारद. इन शॉर्ट पारद म्हणजे मर्क्युरी. अर्धा तास झालं चालवलोय अजून काही येणं झाली ती. आई शपथ मंदिर बंद आहे. 3 वाजले आता. कसं उभारले बघ बघ चेहरा बघ जायचा चेहरा बघ गंडवून सगळ्यांनी आणला इथं. सांगाल तर तुम्हाला मंदिर बंद आहे म्हणून. कोण तुम्हाला ओ देणार नाही. 4 वाजता म्हणले 4 वाजता उघडते इथे. याला घ्या गवंडी काम करायला घ्या. याला बी घ्या बरोबर. तर हे मंदिर आहे पारदेश्वर मंदिर दिसतंय. आता आपण एवढंच बघून जाऊया कारण या पोरांनी गंडीवला आपल्याला सप्पाई गंडीवला आहे. तिथे कोणाचं काय ते. ओम नमः शिवाय. अरे चल की उठ. 3 किलोमीटर चालू झालं. आता रिक्षा करायला लागल्या. सगळं पैसे सोडल्या देतो म्हणलाय काय विषय. परत परभणीच्या रेल्वे स्टेशनवर. आता जायचं आहे नांदेडला. लिफ्टनं जायचं आपण. लिफ्ट ओके लिफ्टनं 4च्या 4 तिकडे काढलं. पैसा अधिक. सूरज बाटलीवाले 2-2 बाटल्या घेऊन फिरतायत. सुरजा म्हणते यातनं आम्रखंड आणणार आहे म्हणून. एकातनं आम्रखंड दुसरीतनं बासुंदी. तास झाले तो वाट बघाले. ट्रेन काही येणं झाल्या. काय काय ऑप्शनच नाही इथं. आता इस्ट्रीट जाऊ शकत नाही. ट्रेनची तिकीट काढल्यात पैसे वाया जाणार. इकडनं तुझ्याही फोन करायला लागले न्यायला येऊ काय म्हणून. काय समजना काय करावं. पडलेला चेहरा घेऊन चालत आहे सूरज खेतमाळीस. ट्रेन आली तर आम्ही लवकरच नांदेडला पोहोचणार आणि लवकरच अटेंड करणार आहे. तुषार लावायला फोन. डायरेक्ट 4 चाकी गाडी. डायरेक्ट अर्ध्या मिनिटात लेम्बोर्गिनी नाही विमान. लेम्बोर्गिनी गुळीगत डायरेक्ट खराब. इथंच लँड करायला. इथंच डायरेक्ट चिकन खायला. तास झाले तर वाट बघाले. ट्रेन काही येणं झाल्या. काय काय ऑप्शनच नाही. काय करायला आम्हाला. ट्रेन आली तर आम्ही लवकरच नांदेडला पोहोचणार आणि लवकरच